पिंपळणारी या संघाने केलं. जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतं. स्वप्न पहा मनी धीर धरी सोक धनुनी आवरी. होळीचा सण आहे आणि होळीच्या सणानिमित्त आपण मात्र शुभेच्छा देऊया. धुलीवंदनाच्या दिवशी याच मैदानावरती आपण पाहणार आहोत की नक्कीच कुस्ती जंग. स्ट्राइक एंडला फलंदाज केशव, नॉन स्ट्राइकला असेल तो सूरज. पहिला गोलंदाज 33 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज गोलंदाजी मारुती आपल्याला पाहायला मिळतोय वाघेरे संघाचा. पहिला चेंडू यावेळेला जोरदार अपील देखील केली. पाहायचं आहे पंचांचा काय कॉल येतोय. पंचांचा कॉल येतोय की नक्कीच पायाला छाटून चेंडू गेलाय आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं अपील स्वीकारलं जाणार नाही. पहिला गोलंदाज दौलत आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला. या टेनिस क्रिकेटच्या खेळाने किती उंची घेतली कारण की नक्कीच सध्या महाराष्ट्रामध्येच नाही तर दुबई सारख्या ठिकाणी या टेनिस क्रिकेटने उंची घेतल्यानंतर बघायचं आहे. विकेटच्या बाजूने 4-5 पावलांचा स्ट्राइक देताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉट चेंडू ऑन साईडला मोठा प्रकार खेळण्याची पूर्वतयारी. थोडासा मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मिसअंडरस्टँडिंग होत असताना धाव घेण्यासाठी प्रवृत्त होत असताना दोन फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन चांगलं बघायला भेटलं होतं. शेवटी एक धाव पूर्ण होते. एके धावाची भर पडतच असताना ऑफ द मार्क लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जेवढे समर्थक जॉईंट असतील सगळ्यांचं मी शब्द सुमनाने सरचा स्वागत करेन. कदाचित या स्पर्धेला आमचे प्रणस्थान आदरणीय मात्र सुरेशभाऊ पेंडार साहेब हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील. आदरणीय गुरुवर्य परमपूज्य अरुण कनोजे सर हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील. सरचं स्वागत आहे. हो याही वेळेला जोरदार अपील. काय चित्र आहे. कॉल येतोय पंचांचा वाईटचा. पहिले दोन चेंडू आणि पहिले दोन चेंडू टाकत असताना आपण पाहतो की नक्कीच एक चेंडू वाईट फलकावरती धावसंख्या 2 धावसंख्या असल्यानंतर पाहायचं आहे की वाघेरे संघाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती तयार. काय खेळ थांबतोय. एक षटकानंतर प्लेयर येतील. ओके लेट्स गो लेट्स गो लेट्स गो प्ले ऑन. खेळ चालू करायचा आहे जशात तसे. एक षटक झालं की नंतर मात्र तुम्ही मात्र आतमध्ये जाऊ शकाल. रिप्लेसमेंट अद्याप शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये राईट आर्म विकेटच्या बाजूने दौलत करतोय गोलंदाजी. स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज. सूरज हूँ जिंदगी की चमक छोड़ जाऊंगा फिर आने की खनक लौट जाऊंगा सबके आंखों में आंखें समेट कर सबके दिलों की दिल बनाकर एक दिन क्रिकेट जैसे खेल के साथ अलविदा हो जाऊंगा. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. आतापर्यंत सूत्र चांगलं जमलंही नाही आणि सूत्र चांगलं न जमल्यानंतर थोडीशी फेकी खराब झाली. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला 2 धावांसाठी. दोन धावाची भर पडते आणि 2 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या सेवकंडीकरांची धावसंख्या 3. 4 धावसंख्या. एक वाईटचा चेंडू होता आणि त्यानंतर बघतो की 4 धावसंख्या. जनार्दनजी नक्कीच चौधरी हे जर लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील तर त्यांचे देखील सरचं स्वागत करूया. मॅन फ्रॉम सेवखंडी. खूप आवड सवड सामन्याची मजा घेताना सर्व क्रीडाशिक सर्व प्रेक्षक वर्ग सर्व मानवर वर्ग आज बघा मंच कसा नटलाय. हा मंच नटलाय स्वागत करण्यासाठी मनोभावी मंच तर नटलाय आमच्या नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा. यावेळेला सुंदर चेंडू हाताळलाय. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 4. सूरजसाठी पुढचा चेंडू दौलत घेऊन जाईल. उजव्या साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल की या ठिकाणी नक्कीच 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये बघायला भेटतात. शॉट बॅट पॉईंट शॉट कव्हर आणि शॉट मिडअप. यावेळेला पुढचा चेंडू सरळ बॅटने चेंडू लागून करण्याची पूर्वतयारी दाखवत असताना कुठेतरी मात्र मिसअंडरस्टँडिंग निर्माण होते. सुंदर गोलंदाजी. मी काय सांगितलं होतं की कालच्या दिवसामध्ये देखील मात्र नक्कीच एक विनंती आली होती की आपण बघत होतो की तब्बल स्लोअर गोलंदाजीचा दबदबा. स्लोअर गोलंदाजीचा हा दबदबा बघायला भेटतोय.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. या ठिकाणी जास्त वेळ घेऊन काय एक विनंती असेल. उन्हाचा तडाखा आणि उन्हाचा तडाखा चालू असताना बघायचा की सूर्याचा स्ट्राइक एंडला फलंदाज तयार. राईटमोर विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीचा आउटसाईड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलं होतं. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि वाईटचा कॉल असल्यानंतर पाहायचं आहे की निर्धाव चेंडू नाही तर वाईट अवांतर धाव खात्यामध्ये येते. ऑर्डस्टमच्या बाजूने यावेळेला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी करत असताना सिली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि सिली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्यात आला. एकाच सारख्याचा केस समाप्त. फलकावरती धावसंख्या टीमची आपण पाहू शकाल की तब्बल 6 धावसंख्या. बिनबाद 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती शेवकंडीकरांची. देऊया डीजेला संधी. नक्कीच जास्त वेळ घेऊन काय विनंती असेल कारण की नक्कीच उन्हाचा तडाखा आहे. आपल्याला फायनलचा मॅच अतिशय चांगल्या उजेडामध्ये खेळवायचा आणि त्यानंतर बक्षीस समारंभ करायचा आहे. सर्व मानवरांचा हेच या ठिकाणी एका विचार आणि त्याच विचारांच्या जुळणीवरती आपण कार्य करायचं आहे. दुसरा गोलंदाजी मार्कुती निवृत्ती. पहिला चेंडू खोलवर मारता चेंडू स्टेप आउट झाला नव्हता. समोरच्या चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी. सूरज एक धाव घेतोय. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. समोर स्ट्रेट ड्राइव्ह चांगला फटका अतिशय देखील स्ट्रोक येतोय. शिर्डीवाले साईबाबा सबका मालिक एक डोक्याला रुमाल बांधून मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याची मात्र तयार करत असताना आपण पाहतो की दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. शिर्डी वही जाते जो साईबाबा के असली भक्त होते. बुधवारचा दिवस आहे. बुधवारच्या दिवसामध्ये डोंगराला धुकट आलंय आणि त्यानंतर बघतो की एका डोंगरावरती मात्र नजर टाका तर धुकट सारखं मात्र बघायला भेटतंय. परंतु समोरच्या डोंगरावरती नजर टाका साफ सुथरा डोंगर बघायला भेटतोय आणि साफ सुथरी कोर कमिटी यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य दिवस स्पर्धा डिप्स कॉलेज क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढल्याचे सीमा रेषा पार चौकार डीजे. पहिला चौकार बघायला भेटला आणि पहिला चौकार येत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहतो की धावसंख्या झाली ती तब्बल 13 धावसंख्या. हो याही वेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द लेंथ. सुंदर खेळपट्टी टणक खेळपट्टी असल्यानंतर बघायचं की पाटा विकेट जशी होते तशी ही विकेट आपल्याला बघायला भेटते. 5 रंगाने सजवलेलं हे मैदान चारी बाजूला झेंडे फिरताना देखील बघायला भेटतात. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरनं खरी ताकदीनुसार मात्र हा केलेला फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार डीजे. गाणं वाजलं. जव्हारवाडा कुडूस अंबाडी भिवंडी मार्गे ठाणे. जव्हारवाडा कुडूसा जशी मात्र गाडी सुटली जाते तशीच मात्र या ठिकाणी मात्र गाडी सुटत असताना या ठिकाणी षटकार देखील आला. चौकार आला माफ करावं.
आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलं होतं. त्यानंतर बघतो की नक्कीच गोरखजी जाऊन बघतात, पाहणी करतात. विळवंडीकरांचा हा जल्लोष आहे. विळवंडीकरांचा मात्र हे कार्य आहे. या कार्याला आपण सॅल्यूट करणं गरजेचं आहे. वाईटचा कॉल येतोय पंचांच्या वतीने. ऊन असू द्या, सावली असू द्या, क्रिकेट आहे. क्रिकेट नशामध्ये आहे. क्रिकेट रक्तामध्ये आहे. अरे कापल्या जरी आमच्या नशात तरी उदाहरण होईल भगव्या रक्ताची. फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. यूज द ब्युटिफुल हिट, स्टंड अ डिलिव्हर्ड. चेंडूला पाठवलाय षटकारासाठी. की 2 सेकंद खेळ समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या झाली ते 24 धावसंख्या. 12च्या सरासरी ही धावसंख्या बघायला मिळते. मी सांगितल्याप्रमाणे की 12चा पडा सगळ्यात सोपा देखील मानला जाईल. याच एव्हरेजने धावसंख्या होईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. सोनियाच्या ताटी उजळल्यात होती. मंत्र हाचा गाजला, घोष हाचा गाजला. महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत नाद निनादला. विळवंडीकरांच्या वतीने आयोजित केलेली भव्य स्पर्धा राष्ट्रवादी चषक. या पर्वातील आपण बघतो की शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाचा हा थरार तर बघायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून चांगला फटका आला मिस्टर केशव. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, गोडवा आहे. हो याही वेळेला इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला मिड ऑफच्या वरना चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवली होती. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. टाळ्या प्रत्येक गोष्टीला साधी सुई घेतली तरी जीएसटी लागते, परंतु टाळ्या वाजवण्यासाठी जीएसटी नाही. अप्रतिम फटका. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सागरा प्राण तळमळला. असंख्य क्रीडा रसिकांचा जीव तळमळतोय. 2019चा काळ आपण बघितला, 2020चा काळ बघितला. कोविड-19चा एक मोठं संकट आलं होतं, परंतु त्या संकटाला आपण मात करून मात्र या वर्षामध्ये राष्ट्रवादी चषकाचं किती चांगलं आयोजन नियोजन केलंय हे सिद्ध करणारी ही कोर कमिटी. डाऊन द लेग कॉल येईल पंतांचा वाईटचा. शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल आणि शेवटचा चेंडू सिलेक्ट असताना फलकावरती माफ करा या ठिकाणी नक्कीच तिसरं षटक सुरू झालेलं आहे. आणि तिसरं षटक सुरू असताना आपण पाहतो की नक्कीच षटकामध्ये चेंडू टाकून जाते. केवळ 1-5 चेंडू शिल्लक. त्या टाइमवर विकेटच्या बाजूने दौलत करतोय गोलंदाजी. 12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवल्यानंतर नक्कीच चेंडूला अतिरिक्त उसी नाही. खेळपट्टीमध्ये जर तुम्ही आतापर्यंत जर बघितलं तर कधी कुठला चेंडू उडेल, कधी चेंडू खाली राहील समजायला मार्ग नाही. कसरत करणारी खेळपट्टी आहे. नजर मात्र जमत नाही आणि नजर जमत नसल्यानंतर बघतो की नक्कीच सुंदर चेंडूला हातालाय. निर्धाव चेंडू. मोर नसतोय वनात कोकिळा गाते रणात. चेंडू फळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात आणि तुमच्या आमच्या मनात असलेला हा चेंडू फळीचा खेळ. टाळ्या वाजत नाही, शिट्ट्या वाजत नाही. क्लीन बोल्ड त्रिफळा चीत सरळ मिडस्टमवरती चेंडू जाऊन घेतलाय. क्लीन बोल्ड केलंय. सूरज बॅक टू द पेव्हिलियन. एक संघ हरणारा, एक संघ जिंकणार आहे, परंतु नक्कीच क्रिकेट मात्र आपल्या हृदयामध्ये आहे. सातत्याने तुम्हाला मला बघायला भेटतंय. हर जित तर होत असते. नवीन फलंदाज चंद्रकांत मेजर. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये.
एका धावेसाठी मार्गस्थ असताना दुसरी धाव देखील पूर्ण झालेला आणि तिसरी धाव आहे की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. 2 धावानंतर फलकावरती धावसंख्या 2 पुढे सरकते. एकतीस धावसंख्या. पुढील चेंडू उलटा चेंडू फ्लिकचा फटका येतोय नक्कीच स्टँड डिलिव्हर मध्ये. उचल बांगडी टाक करेंगे दे रहे हरी खाटावरी षटकार. पहिल्या 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 37. आवाज कुणाचा आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी चषक आपण बघतोय वीरवंडीच्या मैदानाला. टेनिस बॉल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी खेळमस्ती असेल. आपण पाहतोय की नक्कीच अप्रतिम दिवस आणि त्याच अनुषंगाने बघतो की होळीचा सण देखील सुरू झालेला आहे. हा मुजरा मानाचा राष्ट्रवादी चषकाचा. चला देऊया सलामी आजच्या दिवसाला, कारण की आज आपण बघतो की अंतिम दिवस मेगा फायनल ग्रँड फिनालेचा सामना असेल. आतापर्यंत अनेक फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, अनेक चांगल्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली. चेंडूपळीचा सातत्याने चांगला मात्र गेम बघायला भेटतोय आणि चांगला गेम बघायला भेटल्यानंतर गोलंदाज 77 नंबरची जर्सी परिधान केला. हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग होती. याही वेळेला उंचपुरा फटका जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असेल. नो मिस्टेक कॅच ऑफ द क्वालिटी. केसव बॅक टू द पेव्हिलियन. लोअर फुलटॉस क्वालिटीचा चेंडू होता. टायमिंग थोडासा कमी बघायला भेटला. ताकदीनुसार खेळलेला फटका, परंतु यावेळेला फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज ॲज अ कॅप्टन मिस्टर विष्णू गणपत गावित, मॅन फ्रॉम सेवखंडी. मध्ये उमेशजी गायकवाड मेजर असतील तर त्यांचंही देखील आपण सरचं स्वागत करूया, कारण की शेवखंडी संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालाय मिस्टर केशव. यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये आज कॅप्टन मिस्टर विष्णू गावित, परंतु गोलंदाज देखील तितकाच मात्र चांगला गोलंदाज आपल्याला बघायला भेटतोय भास्कर भावडू. यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये चांगला फटका. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा क्षेत्ररक्षक बघायला भेटतोय. 10 नंबरची जर्सीच म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. या बघायला भेटतोय रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वात बदलते. आज बघायचं आहे की नक्कीच स्वप्न कोणाचं आहे, दिवा कोणाच्या बाजूने जळत राहील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये होळी देखील जळेल. पुढचा चेंडू याही वेळेला नक्कीच विष्णूसाठी ऑन साइड मध्ये लॉक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल प्रयत्न ठरला नाही. विष्णू गावित देखील बॅक टू द पेव्हिलियन येतोय. चंद्रकांत मेदर यांच्यावरती नक्कीच मोठी दारमदार. डीजेला देऊया संधी. धावसंख्या 38. चौथा षटक प्रगतीपथावरती. चौथ्या षटकातील 4 चेंडू अद्याप 2 चेंडू काही शिल्लक. पाहाव्या की 50+ धावसंख्या असेल की नसेल. पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं की 48 धावांचं आव्हान, 48 धावांचं आव्हान पूर्णपणे पेलावलं. पिंपळणार या संघाला विजयश्री खेचून नेली. शॉर्ट चेंडूला पुलचा फटका सक्सेसफुल ठरेल आणि सक्सेसफुल ठरल्यानंतर चेंडू जातोय बिग फटक्यासाठी चौकार. मेजर यांचा दणदणीत चौकार.
आघाडी तर घ्यावी लागेल, पिछाडीवरती असताना आघाडी तर घ्यावी लागेल. एका एका धावेला किती महत्वपूर्ण मात्र योगदान आहे. ज्याप्रमाणे मतदान असते तेव्हा आपण प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन सांगतो की नक्कीच मतदान करायचं, मतदान करायचं, पोलिंग बूथवरती घेऊन जातोय. तसं हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला किती डिमांड आहे. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक 4, 4 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 43. लॉस ऑफ द 3 विकेट्स. सूरज बाद झाला, विष्णू बाद झाला, केशव बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास वासी, शिव चंद्रनामोळी. आणि बघायचं आहे की नक्कीच फलंदाज कैलास जो आहे हा गोलंदाजाची होळी करेल की नाही, येणार काही क्षण सांगून जातील. वेळ घेऊ नका, वेळ वाचवा मित्रांनो, वेळेचं बंधन ठेवा. वाघेरा संघ प्लीज आपल्याला एक विनंती असेल की आपण मात्र वेळ वाचवा. आपण एक चांगला सामना खेळतो तर आपल्याला मात्र माहिती पाहिजे की कुठला गोलंदाज कुठल्या क्षणी वापर करायचा आहे, कुठला फलंदाज कशा प्रकारे पाठवायचा आहे, हे सातत्याने मोठ्या संघाचं वैशिष्ट्य असतं. आमचे डीजे ऑपरेटर एकदा पोरगे भात लावायला जायचं हे गाणं मात्र नक्कीच वाजवण्यासाठी मात्र तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्ही आम्ही शेतकरी बांधव आहात आणि तुम्ही आम्ही शेतकरी बांधव असल्यानंतर बघायचं की आपली ही शेती अशी पूर्ण किती धरून नांगर हाती वाऱ्या पाण्यात मरती. शेवटी काय करणार, शेतीशिवाय गती नाही. जाऊया मॅच कडे. राईट मोर द विकेटच्या बाजूने 0-0 गोलंदाजी मारकुटी. पहिला चेंडू ऑन साइडला 360 AB डिव्हिलियर्स क्वालिटी फटका. चेंडूला पाठवलाय आर पार सीमा. लावायला जो पाऊस आल्यावर घोंगडा घ्यायचो माझं माहेर पुण्याचं दिलंय कोकणात. आणि भाताची लावणी मला जमत नाही, चिखलातून पाय माझा लवकर निघत नाही. शेवटी मात्र काय करणार. राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा फलंदाज यावेळेला बघायचा आहे की वाईटचा कॉल येतोय. आणि वाईटचा कॉल येत असताना बघणार की नक्कीच क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्व तयारी केली होती, परंतु नक्कीच या ठिकाणी वाईट्स आणि वाईटची धावसंख्या येत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 50 धावसंख्या, 50+ धावसंख्या असेल, यामध्ये शंका नसेल. राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. उलटा चेंडू, झाडू फटका, स्वीप फटका, चेंडूला पाठवलाय, विळवंडी पाड्याला चेंडूला घालून दिलाय. चेंडू 6 धावांसाठी जातोय. षटकार. धावांची गती तर वाढवली, कारण की माझी जिम्मेदारी काय आहे, मी कल्याणवरून काय इथे आलेलो आहे हे सिद्ध करणारा मिस्टर चंद्रकांत मेजर आपल्याला बघायला भेटतात. नो बॉलचा कॉल देखील येतोय. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कारण की नक्कीच कल्याणच्या मधल्या क्षेत्रामध्ये नक्कीच महाराष्ट्राचा आणबाण शान असलेलं खातं म्हणजे पोलीस दल. या पोलीस दलामध्ये कार्य करणारा मिस्टर चंद्रकांत मेजर आजच्या दिवसामध्ये क्रिकेटमध्ये अतिशय दमदार फलंदाजी करताय. छोटा कटकाटीचा खेळाडू, परंतु नक्कीच मोठा फटका, षटकार जाईल की काय असं वाटत असताना बघतो की दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ देखील झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या आमची गुणलेखक हाती घेतली, लेखनी सुरुवात केली. येथून क्या तेरी चाल है, क्या तेरे बाल है. पप्पूबाई आमचा तुम्हाला नमस्कार आहे. धावसंख्या बघायला भेटते ती 59 धावसंख्या. अद्याप शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि अद्याप शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने गोलंदाज 0-0 या ठिकाणी बघायला भेटतोय. गोलंदाज आहे तो गोलंदाजी मारकुती मिस्टर धनु. तिसऱ्या दिवसामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता धनु यांनी. सलग 3 मॅच मध्ये मेन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला होता. इनसाइड आउट एरियावरना डीप मिड ऑफच्या डोक्यावरना चेंडूला खेळून काढतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका धावासाठी मार्गस्थ असताना दुसऱ्या धावासाठी देखील प्रवृत्त झाले. 2 धावा पूर्ण. यावेळेला कुठल्याही संघाने जास्त मात्र नक्कीच गागरोळ करायचा नाही, थोडासा जल्लोष करायचा नाही, कारण की या स्पर्धेचे नियम आहेत.
जर आपण ड्रेसिंग रूम मध्ये राहून जर पूर्ण आवाज केला तर पेनल्टी लागली जाईल याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. पहिल्या दिवसापासून हे रूल्स हे नियम या स्पर्धेला लागलेले आहेत. टॉस चेंडू यावेळेला बघतो की नो बॉलचा कॉल आहे की काय. आउट. यस OUT. स्टंप अटॅक गोलंदाजी आणि स्टंप अटॅक गोलंदाजी करत असताना फुलटॉस चेंडू देखील होता. मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त झालेला मेजर बॅक टू द पेव्हिलियन. आपल्या संघाचा डाव सांभाळला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फलकावरती धाव संख्या आपण पाहू शकाल 61. लॉस ऑफ द 4 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना आपण पाहणार आहोत की यावेळेला सेत्रिखानची बाजू सजवली देखील जाते. एक चेंडू आहे का. ओके. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला भेटतोय. नक्कीच आपण पाहणार आहोत की शेवटच्या चेंडूवरती काय हल्लाबोल केला जाईल. मेजर यांची चांगली फलंदाजी देखील बघायला भेटला आणि चांगली फलंदाजी बघायला भेटल्यानंतर असं वाटत होतं की नक्कीच हा डाव मात्र नक्कीच सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत असताना क्लीन बोल्ड त्रिफळाचीत झालाय चंद्रकांत मेजर. समोरच्या बाजूला ऑन साईडला हवेमध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्वतयारी करत असताना आपण पाहतो की एक धाव तर आलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ झालेला आहे. बघायचं की नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ होतात की नाही थोडंसं मात्र या ठिकाणी संकेत बघायला भेटला. 2 धावा तर पूर्ण केल्या होत्या आणि 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. निर्धारित 5 षटकाचा खेळ समाप्त. 5 फलंदाज बाद धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 63. 64 धावांचं लक्ष्य. धावसंख्या 63. वाघेरा संघाला 64 धावांचं लक्ष दिलेलं आहे. चांगली गोलंदाजी बघायला भेटली नाही. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटलं परंतु सातत्याने सुरुवात चांगली झाली नव्हती तरी देखील मेजर यांनी आपल्या संघाचा डाव सांभाळला आणि या ठिकाणी सिद्ध करून दिलंय. 64 धावांचं लक्ष ठेवलंय अपोजिट वाघेरा संघासमोर. देऊया डीजेला संधी. सुमधुर संगीत ऐकूया.
64 चाहिए, 64 रन चाहिए जीतने के लिए। सलामी वीर मैदान के अंदर चले जाते हुए किरण, उनके साथ एसपी वागेरे टीम की ओर से बतौर ओपनर। जुनून ही अंधियों में चिरागों को जला देता है, जुनून आग पानी को भी लगा देता है। नई सुबह का सूरज ही इसे गौर से देख क्रिकेट वालों आपको यह अंदाजा देता है। पहले गेंदबाज के मार्ग पर तैयारी में, जहां मिस्टर चंद्रकांत मेजर क्या कमाल की पारी खेले और कमाल की पारी खेलने के लिए बिल्कुल ना अब पारी का पहला ओवर करने के लिए तैयारी में। जो वक्त अपना कभी बर्बाद नहीं करता, किसी दुनिया को आबाद नहीं करता, गुरु हारने वालों को जमाना याद नहीं करता है। हार और जीत के बीच में जो मंजिल है लगभग 64 रन की, इसी मंजिल का जवाब देने के लिए प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर। हर हार जो हमेशा अधूरा नहीं होता है, सच्चे रिश्तों में भी वो दूरी नहीं होती। जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती, उसके लिए दिल की धड़कने भी काफी जरूरत है। चलो ज्यादा समय बर्बाद नहीं करना है प्लीज। यहां पर एक विनती करना चाहूंगा सेवकंडी टीम को। पहिला गोलंदाजी मार्क होती मिस्टर चंद्रकांत मेजर। सलग 3 विकेटसाठी कॅश प्राइज लागताय। तुमच्या आमचे माद्रांकेचा मित्र, तुमच्या आमचे प्रणस्थान आदरणीय पुण्यक भाऊ कणोजे मेजर साहेब यांच्याकडे देखील मात्र कॅश प्राइज लागताय। चंद्रकांत मेजर यांच्यासाठी कॅश प्राइज 1000 रुपयाचे बक्षीस। क्या बात आहे। प्रेम, विश्वास, त्याग, आपुलकी रणगणनामध्ये नक्कीच शत्रूवरती मात करण्यासाठी सज्ज आणि नक्कीच मैदानाच्या बाहेर किती दोस्ती आहे। आदरणीय पुंडलिक भाऊ कनोजे यांच्याकडे कॅश प्राइज लागतंय 1001 रुपयाचं बक्षीस सलग 3 विकेटसाठी। सरळ बॅटने चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, अतिशय चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट करण्यासाठी प्रवृत्त होत असताना आपण बघतो की काही जबरदस्त चित्र, काही चांगलं क्षेत्ररक्षण। सुरेश भाऊ पेंडा साहेब हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील, त्यांचे देखील सरचं स्वागत करूया। पुंडलिक भाऊ हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना चंद्रकांत मेजर साठी या ठिकाणी कॅश प्राइज लागते ते 1001 रुपयाचं बक्षीस। राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 पॉइंटचा स्टार्ट घेताना षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, फ्लिक केला चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषा पार, चौकार डीजे। जबरदस्त फटका बघायला भेटला। जसा चेंडूचा स्पीड होता तसाच मात्र बॅटचा स्पीड देखील, आणि तसाच बॅटचा स्पीड येताना चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी। राष्ट्रवादी चषकाचा दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला चौकार या फलंदाजांना इनसाइड आउट एरियामध्ये आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता। जबरदस्त कव्हर ड्राइव्ह आणि कव्हर ड्राइव्ह मध्ये एक फटका घेऊन गेला सीमा रेषा पार, चौकार। टोकाला चौकाराला चौकार येत असताना धावसंख्या वाढते, जलद गतीने धावसंख्या 9 बघायला भेटते। अद्याप 4 चेंडू। कॅश प्राइज पुंडलिक भाऊ कनोजे यांच्याकडे कॅश प्राइज 1001 रुपयाचं बक्षीस लागलं होतं, परंतु नक्कीच महाग ठरतोय मिस्टर चंद्रकांत मेजर। कारण की टिट फॉर टायमिंग, टिट फॉर टेम्परमेंट, टिट फॉर टेक्नॉलॉजी आणि टिट फॉर टेक्निकल मध्ये फटका घेऊन काढलाय। कुठल्याही प्रकारची ताकद नाही, फक्त दिशा दिली। प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी, प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा, तरच मित्रांनो भेटेल ती तुम्हाला यशाची खरी दिशा। लगातार 3 चौकार आणि लगातार 3 चौकार येत असताना आज थोडीशी एनर्जी कमी बघायला भेटते गोलंदाजीच्या माध्यमातून। मिस्टर चंद्रकांत मेजर यांची नवीन चेंडू आहे,
पॉवर प्लेचा पहिला षटक, शेवटचा चेंडू आणि काय जबरदस्त फटकेबाजी बघायला भेटते. सागर सागर हा प्राण तळमळा सागर करतोय फलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती हल्ला बॉल करण्यासाठी सज्ज. पॅड लाईन वरती येणारा चेंडू मी सांगितल्याप्रमाणे की या विभागामध्ये लेग बिफोरचा नियम सातत्याने बघायला भेटत नसल्यानंतर गोलंदाजासाठी अडचण निर्माण होते. एका सेकंदाचा खेळ समाप्त. बिनबाद 13 धावा गोळा करायच्या 64 धावसंख्या बघायला भेटते ती 13. यानंतर सामना टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. सामना असेल तर आपण पाहणार आहोत की नळवाडी विरुद्ध रवळगाव. टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 13 धावसंख्या. दुसरा गोलंदाज येतोय स्पिनर गोलंदाज मिस्टर अरुण. स्लिप देखील लागलेली आहे. शॉर्ट बॅट पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू यावेळेला लवली चेंडू हातात आलाय. सुरेख लाईन स्टाईलिश आहे. अरुण गोलंदाज. आव्हान आहे ते 64 धावांचा पहिल्या षटकाची भरपाई करण्यासाठी सज्ज असेल की नसेल अरुण. आणि त्यानंतर फलंदाज सातत्याने याच ठिकाणी जी दमदार सुरुवात केली त्या दमदार सुरुवातीला मार्गस्थ करण्यासाठी सज्ज असेल. शॉर्ट चेंडू यावेळेला नक्कीच खूप टायमिंग मध्ये घेऊन मारलेला फटका. चांगला फटका देखील त्या ठिकाणी बघायला भेटला आणि चांगला स्ट्रोक आल्यानंतर चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा जवळ. सुंदर क्षेत्ररक्षण. डीप फाईन लेग मध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक बघायला भेटत नाही. डीप स्कर्ल क्षेत्रामध्ये एका क्षेत्ररक्षकाला तैनात केलंय आणि त्यानंतर डीप मिड ऑन, डीप मिड विकेट आणि त्यानंतर बघतो की या ठिकाणी लॉंग ऑनचं क्षेत्र खाली बघायला भेटतंय. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक त्यांना ताबे पाहायचा आहे की पुन्हा एकदा डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये ग्लान्स केलेला फटका, हुकचा फटका सक्सेसफुल ठरतोय आणि सक्सेसफुल म्हणजे सुपर चौकार. डीजे गाडी सजवली जत्रेला जायला हे गाणे देखील मात्र तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण की यात्रा देखील सुरू झालेल्या आहेत. पेठची यात्रा असेल, ठाणापडाकरांची यात्रा असेल. कॉल येतोय वाईटचा. हातीने घोंगडं घेऊन द्या किरे मला बी जत्रेला जाऊ द्या किरे. बघायचं आहे की मला बी विळवंडीला येऊ द्या किरे. कारण की कोण येणार नाही आज विळवंडीला, कोण येणार नाही या राष्ट्रवादी चषकाचा थरार पाहण्यासाठी. हो याही वेळेला क्लोज. आपण पाहतो की विश्वासभरी अपील केली. षटकातील चेंडू टाकून झाले ते आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 4 चेंडू धावसंख्या बघायला भेटते ती तब्बल 19 धावसंख्या. 64 धावांचं लक्ष्य. सुंदर मॅनेजमेंट विळवंडीकरांच्या वतीने. सुंदर स्पर्धा, मानाची स्पर्धा. आउटसाइड ऑफ स्टंपला यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा कर्म देते दैव नेते. कर्माने दिलं दैवाने नेलंय. पाहायचं आहे की नक्कीच उन्हाचा तडाखा, आकाशी धुळवाडा खेळ, चेंडू फळीचा आला, हवा देखील थांबते. झेंडा कुठल्याही प्रकारचा हालत नाही. पाण्याचं झाडाचं एक पान देखील हालत नाही. घामाच्या धारा बघायला भेटतील तरी देखील आपण पाहतो की अप्रतिम खेळाचं दृश्य चित्र. मास्टर ब्लास्टर निरगुडे संघ हा देखील या ठिकाणी उपस्थित होताना त्याही संघाचं आपण सहसा स्वागत करूया. योमेश साईट आज मुरली कार्तिक स्टाईलिश गोलंदाजी. फलंदाज बाद डीजे. दोन सेकंदाचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या 19. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 6 धावा दिला. एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धावसंख्या. आव्हान करायचं आहे ते 64 धावांचा. बघायचं की वाघेरा संघ अडचणीमध्ये येईल का, या अडचणीवरती मात करेल का. संकटावर अशा प्रकारे तुरुंबडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. उत्तम
चौधरी गोलंदाजी मारकृती. सगळ्या खेळाडूंचा सगळं मानवांचा शब्द समजाने सरचं स्वागत करूया. मास्टर ब्लास्टर संघाचा जर आपण खेळाडू बघितला तर मिस्टर किरण आज पेठ तालुक्यामध्ये हा हिरो आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलाय, पिचिंग केलाय. त्यानंतर नक्कीच याही वेळेला नक्कीच सुंदर चेंडू. धावसंख्या थांबते, वीर सावते, खोळंबते. आज सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच अशोकजी टोंगारे साहेब देखील मात्र येथील. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या नावाचं किती टी-शर्ट मात्र बघायला भेटतात. षटकातील दुसरा चेंडू याही वेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. तुझा आहे तुझ्यापासी, माझा आहे माझ्यापासी. फलंदाजाला गुंगारा देऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दोन चेंडू सातत्याने डॉट केलेत आणि दोन चेंडू सातत्याने डॉट करत असताना आपला अनुभव, आपली एनर्जी, आपली ऊर्जा या ठिकाणी दाखवताना सरळ लेंथवरती टाकला चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निसरता झालाय. चेंडू सीमा रेषा पार होतोय, चौकार. चंद्रकांत मेजर थोडस नक्कीच पायाची आग डोक्याच्या केसापर्यंत जात असेल आणि नक्कीच आदरणीय आमचे मात्र पुंडलिक भाऊ कनोजे हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहे. तर सलग 3 विकेटसाठी अद्याप कॅश प्राइज 1001 रुपयाचं बक्षीस चालू आहे चंद्रकांत मेजर साठी जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतील तेव्हा. दोन चेंडू सलग जबरदस्त टाकले होते. तिसऱ्या चेंडूवरती ही बिग प्रहार आणि बिग प्रहार करत असताना ऑन साइड मध्ये नक्कीच मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. शार्क हुशार चपळाईचा हा क्षेत्ररक्षक. अवघ्या कमी वयामध्ये आपल्या पुत्राला छातीवर घेऊन स्वराज्यासाठी लढा देणारी कोण होती तर मा जिजाऊ होती. तसं मात्र नक्कीच अवघ्या कमी वयामध्ये नक्कीच याच खेळाडूने आपलं नाव कोरलंय. मेजरच्या माध्यमातून नक्कीच पोलीस दलामध्ये सुंदर कार्य. कारण की उंची नाही, बॉडी नाही, तरी देखील मेजर आहेत. स्वतःचा विश्वास, स्वतःवरती वाघिणीचं दूध ज्याने पिलाय तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आजचा जमाना पबजीच्या मागे मात्र धावतोय. पुढचा चेंडू स्वीप फटका खेळण्याची पूर्व तयारी आणि स्वीप फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये नक्कीच उत्तम पाटील, अक्षरशः उत्तम चौधरी यांची सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही गाड वापरा, भरपूर पाणी प्या. 2 दिवस उन्हाचा सत्र आहे कारण की ऊन तर वाढत जातं आणि त्याच अनुषंगाने बघतो की तुम्ही सातत्याने पाणी प्या, गाड वापरा. हे प्रत्येक दिवसामध्ये मी सांगतोय. कारण की आपण बघतो की तिसरा षटक आणि तिसरा षटक असल्यानंतर बघायचं की नक्कीच खोलवर मारता चेंडू डीप लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि त्यानंतर बघतो की नक्कीच एका धावेसाठी मार्गस्थ असताना, दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ असताना
तंबू तंबू काय लबराचं पाय दादा हा कमाल तर रेंभात जाय. एकच धाव पूर्ण. धावा झाले त्या 25. सध्या 39 धावांचं लक्ष. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 39 धावांचं लक्ष. बघायचं की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाईल. काय मनुष्य काल वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तीच दहशत, तो दरारा प्रयत्नाने माणूस संपत नसतोय. जो प्रयत्न सोडतोय तो मात्र संपतोय. सौताला संघ की लढाई चालू आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे. बघायचं आहे कुणी कुठे जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. मॅचचा थरार आहे. राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे. विळवंडी गावाचा आणबाण शान मान देणारी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आहे. आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस, महासंग्राम आहे. आणि या महासंग्रामामध्ये कुठला संघ इतिहासाच्या पानावरती नाव करून जाईल येणारी सायंकाळची वेळ तुम्हा मला सांगेल. बारा चेंडू 39 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. पुन्हा आपण पाहतो की मला वाटतं केशव केसरी किरणाने सुरुवात, सूर्याच्या केसरी किरणाने नक्कीच आपण बघतो की सोनेरी किरणाने दिवसाची सुरुवात तर होते. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. एक अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते परंतु तुम्ही तिच्या पायाला चावू शकणार नाही. का तर जे तुम्ही केले ते समोरचा संघ करेल का हा देखील प्रश्न असेल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे की नाही. समोरचा चेंडूला घेऊन करतोय बॅटफुट पंच. ऑरेंज कॅपचा प्रबल दावेदार. या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप तर आपल्याला बघायला भेटत नाही परंतु क्षेत्ररक्षकाने ऑरेंज कॅप परिधान केले. गणेश येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये NPL ची स्पर्धा होणार. NPLच्या स्पर्धामध्ये नक्कीच मेन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अरे सायकल पहिले पारितोषिक 41,000, दुसरं पारितोषिक 31,000, तिसरं पारितोषिक कॅश प्राइज 21,000. 8 पारितोषिक असतील त्या स्पर्धेला देखील. हे मी देखील आजच्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवतोय. मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी करत असताना नक्कीच थोडंसं गचा क्षेत्ररक्षण झाला. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना दुसरी धाव देखील बघायला भेटते. डायरेक्ट हिट आहे. जोरदार अपील. गोटी नेम, लगोरी नेम, परंतु फलंदाज सुरक्षित. फलंदाज सुरक्षित असल्यानंतर पाहतोय की या ठिकाणी 2 धावा पूर्ण. 2 धावानंतर धावसंख्या बाबूबाई 29 धावसंख्या. केसव करतोय गोलंदाजी पुन्हा एकदा आमच्या समोरच्या कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंपला बॅटफुट पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल एका प्रयत्नामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. सेवखंडी संघाचा आत्मविश्वास वाढतोय आणि अपोजिट संघ वाघेरे संघाचा कुठेतरी मात्र आत्मविश्वास खचून जातो की काय. कालच्या दिवसामध्ये संकेत देखील आलाय की कोहरकरांच्या वतीने वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे. केशव फलंदाज तयार असेल तर आपण बघतो की धनु तन मन धन धनाचा उजाळा दिला करण्यासाठी सज्ज असेल. आणि धनाचा उजाळा करण्यासाठी सज्ज असल्यानंतर डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवले. 4 धावेंसाठी सूर्याच्या समोरून चेंडू जातोय. सीमारेषा पार चौकार जातो आणि चौकार जात असताना धावसंख्या 33. अद्याप या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चौतीस धावसंख्या आणि 34 धावसंख्या असल्यानंतर पाहायचं आहे की काय चित्र असेल. आणि यानंतरचा सामना नळवाडी विरुद्ध रवळगाव आणि त्यानंतरचा सामना कोणामध्ये असेल तर मास्टर ब्लास्टर निरगुडे विरुद्ध मॅच असेल ती कालच्या दिवसाचा विजयी संघ पिंपळपाडा. मास्टर ब्लास्टर करेल का नक्कीच पिंपळाच्या पारोंबी आजच्या दिवसामध्ये लोमलोमत्या होतील का हा प्रश्न असेल. आणि पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत की नळवाडी संघ पहिल्या जसं मात्र नळवाडी संघाचा मात्र सुंदर परफॉर्मन्स कारण की सगळे चांगले संघ होते ते चांगल्या संघांवरती मात करून नळवाडी संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. हवेला या वेळेला बघायचं आहे की एकाला हाय दुसऱ्याला बाय त्यानंतर नक्कीच फलंदाज बाद.
धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 34 धावसंख्या अद्याप आपण बघतो की शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आव्हान खूप काही मोठं आहे, संघर्ष करावा लागेल. चंद्रकांत मेजरसाठी पुंडलिक भाऊ यांचं बक्षीस डिक्लेअर आहे. नळवाडी संघ कर्णधार टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. नळवाडी विरुद्ध रवळगाव दोन संघाच्या संघाने विनंती करतो की नक्कीच टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना पहिला चेंडू यावेळेला नो बॉलचा कॉल देखील येतोय. धावसंख्या 35. मिस्टर सचिन भाऊ यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जातो आणि त्यानंतर बघायचं की रवळगाव संघाच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. 5 षटकाचा सामना असेल. नवीन चेंडू इझिली घेतलंय का, स्लाइसली घेतलंय का, हा देखील प्रश्न असेल. आणि प्रीटच्या चेंडूवरती मोठा प्रकार खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये नक्कीच चेंडू निसरता झाला आहे. शिवखंडीकरांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र सज्ज झाले असतील. नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपण बघतो की नक्कीच गणपत बाबा देखील असतील आणि त्यांच्याच जोडीला आपण बघायचं आहे की अक्षरशः चौधरी साहेब म्हणजेच आपण बघतो की जनार्दनजी चौधरी हे देखील मात्र लाईव्ह ॲक्शन मध्ये जॉईंट असतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. भले आपण मात्र या ठिकाणी येऊ शकले नाही तरी देखील मात्र नक्कीच ऑनलाईन प्रेक्षकांच्या वतीने आपण जॉईंट आहात. यावेळेला चेंडू निसरता झाला. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. समोर चेंडूला घेऊन करतो आणि समोर चेंडूला घेऊन करण्यानंतर बघतो की एकदा याला सुंदर क्षेत्रक्षण पूर्ण संपूर्ण कोर कमिटीला आपण मानाचा मुद्रा देऊया. काय चांगलं मॅनेजमेंट, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, तरी देखील मात्र स्पर्धा केली. 2 वर्षामध्ये फ्लॉप ठरली होती मला वाटतं स्पर्धा, परंतु या वर्षामध्ये अतिशय भरभराटून प्रतिसाद भेटला या स्पर्धेला. का स्पर्धा फ्लॉप ठरली होती तर त्याचं रिझन होतं कारण की नक्कीच कोविड-19चा प्रादुर्भाव उद्भवला होता आणि त्याच अनुषंगाने स्पर्धा फ्लॉप ठरली होती. षटकाची समाप्ती या सामना जिंकला. लाईनअप करून जाऊन वाघेरा संघाने हात मिळवायचा आहे, एक दुसऱ्याला सेकंड घ्यायचे आहे. वाघेरा संघ पराभूत होत आहे आणि जिंकलेला संघ सेवखंडी संघाला शुभेच्छा देऊया. आणि मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर चंद्रकांत मेजर यांना विनंती असेल की आपण नक्कीच समोर यायचं आहे.